नमस्कार. ठरलं तर मागच्या कालच्या भागामध्ये आश्रमात असताना सायली आपलं सुख दुःख ज्या झाडांबरोबर शेअर करते ते झाड अर्जुनला दाखवते आणि आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला झाडाला पाणी घालायला सांगतो. म्हणून सायली अर्जुनला पाण्याचा पाईप आणायला सांगते. आश्रमातील मुले पाईप अडकवून ठेवतात आणि अर्जुनला सांगतात गंमत करूया. थोडा वेळ पाईप अडकून ठेवल्यावर सोडतात. सगळं पाणी सायलीच्या चेहऱ्यावर आणि होते सुरुवात मस्तीला. सायली अर्जुन अगदी फिल्मी स्टाईलमध्ये पोजमध्ये. काय बघाल, खूप मजा येते. तेवढ्यात कुसुमताई येते आणि अर्जुन सायलीला पाहून सर्वात आधी मुलांच्या डोळ्यावर हात ठेवतात आणि मुद्दामून खोकल्याचा आवाज काढतात. पण आपले सायली अर्जुन अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. त्यांना भान कुठे असतं काही. कुसुमताई पाईपाचे पाणी त्यांच्या अंगावर उडवतात. दोघांनाही भिजवून टाकतात. मस्करी करत म्हणतात, मुलांनो तुम्ही तर त्यांना भिजवलं. अर्जुन सर या कपडे बदलून घ्या. अर्जुन म्हणतो, मी कपडे कुठे घेऊन आलोय. पहिला भाग तर खूप मजा आणि मस्तीचा आहे. मिस न करता नक्की पहा. आता महिपत साक्षीला भेटायला तिला डब्बा घेऊन जेलमध्ये गेलाय. महिपत तिकडे पण आपला मिजाज काही सोडत नाही. तिकडचे पोलीस लवकर आवरायला सांगतात कारण ते नियमात बसत नसतं म्हणून. पण महिपत तो महिपतच. तो म्हणतो, अरे शेंबड्या, तुझ्या नियमांची झोली करायचीच पैसे घेतो ना तू. आतमध्ये प्रिया तिच्या राजगादीवर बसलेली असते. तिला बघून महिपत म्हणतो, उठतेस की घालू टाळक्यात. प्रिया तिची गादी सोडून जमिनीवर बसते. महिपतने आणलेला डब्बा बघून प्रियाच्या तोंडाला तर पाणीच सुटते. महिपत साक्षीला म्हणतो, तुझ्यासाठी डब्बा आणलाय, लवकर खाऊन घे. साक्षीच्या आवडीचे पदार्थ सगळे घेऊन आलेला आहे महिपत. पण साक्षी जिद्दी, ती काय ऐकत नाही. सगळं फेकून देते आणि म्हणते की सगळं घेऊन जा आधी, मला नकोय काही. मला खायला घालायची इतकी हौस असेल तर मला पहिले घरी घेऊन जा. आपण घरी कधी जाणार आहोत. दामिनी देशमुखने आपली केस सोडली. तुम्हाला दुसरा वकील मिळाला का. भयंकर राग साक्षीच्या चेहऱ्यावर आहे. मुलीच्या प्रेमात अंधला झालेला महिपत शपथ घेतो अर्जुनला हाल करून मारणार. महिपत काही सुधारणार नाही. आश्रमात कपडे ओले झालेले असल्यामुळे अर्जुनला मधुभाऊंचे कपडे घालायला दिलेले आहेत. अर्जुन काही कपडे चेंज करण्यासाठी रूममध्ये गेलाय. तो काही बाहेर येत नाही. तो खूप लाजतोय. सगळे म्हणतात की जावई बापू बाहेर या. मस्करीने त्याला बोलवतायत आणि अर्जुन बाहेर येतो. कुर्ता ढगळा, नाडी नसलेला पायजमा घालून लाजत बाहेर येतो. सगळे हसायचे काही थांबत नाही. मधुभाऊ म्हणतात, जावई बापू छान दिसताय तुम्हाला हा कुर्ता. त्यावर अर्जुन म्हणतो, अनकम्फर्टेबल आहे तो पूर्णपणे. तरीही म्हणतो की मला या कपड्यात धीरगंभीर असल्याचा तुमच्यासारखा फील येतोय. काय करणारे अर्जुनला. 12:30 वाजलेले पाहून सायली कुसुमला विचारते की कुसुमताई जेवणाची तयारी झाली का. जेवणानंतर बाबांना काहीतरी गोड लागतं. प्रतिमा आत्यांना थंड जेवण चालत नाही. आईंना मऊ लुसलुशीत अशा पोळ्या लागतात. सायलीची काळजी बघून मधुभाऊ बोलतात की साऊ बाळा, तू माहेरी आलेली आहेस पण सतत सासरचा विचार करत आहेस. सायलीच्या मागून आवाज येतो. सायली 24 तास आमचीच काळजी करत असतात मधुभाऊ. आणि तो आवाज असतो अर्जुनच्या बाबांचा, म्हणजे प्रतापरावांचा. प्रतापराव आणि रविराज किल्लेदार प्रतिमा आलेले आहेत बरं का सायलीला भेटायला आश्रमात. सायली सगळ्यांचे स्वागत करते. रविराज अर्जुनला बघतो आणि बोलतो, अरे ज्युनियर, काय घातलं आहेस. पण जे काय घातलेलं आहेस ते अगदी छान दिसत आहे तुझ्यावर. सायली प्रतापरावांना विचारते की बाबा आणखीन कोण नाही का आलेत. सायलीला वाटलं की पूर्ण आजी येतील आणि कल्पना देखील येईल म्हणून. पण ती लोक कोण येत नाहीत. त्यामुळे तिचा चेहरा पडलेला आहे. तितक्या सायलीला पूर्ण आजीचा आवाज येतो. आधी तिला वाटतं की तिला भास होते, पण दुसऱ्यांदा आवाज येतो. सायली धावत बाहेर जाते. पूर्ण आजी अस्मिताला पाहून खूप आनंदित होते. पूर्ण आजीला मिठी मारते आणि म्हणते, माहीत होतं तुम्ही येणार नाहीत, पण तरीही मी तुमची वाट बघत होते. सॉरी नावाचं बोर्ड सायलीला दाखवून सगळे कान धरून माफी मागतात सायलीची. रविराज म्हणतात की माझ्या मुलीचे दोष लपवण्यासाठी मी तुझ्या गुणांकडे दुर्लक्ष करत आलोय. मधुभाऊंची देखील पूर्ण आजी माफी मागतात. सायली सर्वांना गुलाबाची फुलं देते. अशा प्रकारे माफीचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे. त्यानंतर जेवणाची पंगत बसते. सगळे छान पंगत मांडून जेवायला बसलेले आहेत. सायलीला प्रत्येकजण भरवत आहे. सायली खूप खुश आहे. त्यानंतर रक्षणाचा कार्यक्रमही आश्रमात करायचा ठरवतात. प्रतिमा प्रतापरावांना राखी बांधते. अस्मिता अर्जुनला
आणि सायली अस्मिता अर्जुनला राखी बांधते. सायली आश्रमातील इतर मुलांना. प्रतिमा रविराज हात धुण्यासाठी किचनमध्ये जातात आणि भिंतीवरील चित्र पाहून प्रतिमाला आठवते की असंच्या असं चित्र आपली तन्वी देखील लहानपणी काढायची. रविराज तिला विचारतो की तुला आज हे सगळं कसं काय आठवलंय, अजून काय आठवतंय का? प्रतिमा बोलते की नाही आठवत. तेवढ्यात मधुभाऊ येतात आणि त्यांचं बोलणं ऐकतात. काही झालंय का विचारतात. प्रतिमा आणि रविराज नाही म्हणत बाहेर जातात. मधुभाऊ देखील ते भिंतीवरचे चित्र पाहतात आणि म्हणतात की अशी चांगली माणसे माझ्या साऊच्या वाट्याला यायला पाहिजे होती. नंतर सगळे जायला निघतात. अर्जुन देखील सायलीला कपड्याची बॅग आणायला सांगतो. सगळे गेल्यानंतर ताईंना आवराआवर करताना एक पेटी सापडते. त्या पेटीमध्ये सायलीचे कपडे, पुस्तके भेटतात. तिची ड्रॉइंगची वहीसुद्धा सापडते. मधुभाऊ ती उघडून बघतात आणि त्यांना सायलीने काढलेले ते चित्र जे भिंतीवरचे होते तसे सेमच्या सेम चित्र त्यांना त्या वहीमध्ये दिसते. आणि मधुभाऊंना धक्काच बसतो, कारण हे सगळं पाहून मधुभाऊंना ते चित्र पाहून असं बोलतात की हे चित्र प्रियाने काढले नसून सायलीने काढले आहे. म्हणजे माझी साऊ. आता मधुभाऊ एवढेच बोलून थांबलेत बरं का. इतकंच आजच्या भागामध्ये झालंय की मधुभाऊ म्हणतात की हे चित्र तर माझ्या साऊने. अजून त्यांचं वाक्य काही पूर्ण झालेलं नाही. आता लवकरच प्रियाचं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे. म्हणजे लवकरच समजणार आहे की सायली ही तन्वी आहे, प्रिया ही तन्वी नाही. त्यामुळे भाग बघायला अजिबात विसरू नका आणि आपल्या सिरियल प्रोमो टॉक्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा.